खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये प्रजेचं ऐक्य लोकांचं तिथे एक त्यांचं हितकल्यांसाठी राज्य निर्माण करण्याचं काम केलं. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव 19 फेब्रुवारी 2026 रोजी विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेऊन त्यांच्या विचार, उच्चार आणि व्यवहाराला नमन करून वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून हा उत्सव, माझ्या महाराजाचा हा जन्मोत्सव 19 फेब्रुवारी 2026 वसतिगृह ज्ञानतरंग सभागृहामध्ये संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला, त्यांच्या संभाषणाला, संवादाला, त्यांच्या संवेदनांना वाव मिळण्यासाठी हा उत्सव होता. या प्रसंगी सन्माननीय डॉक्टर भावना पुरोहित मॅडम आणि श्रीमान घोडेस्वार सर, ॲडव्होकेट सौरभ गुळधे यांच्यासोबतच आशिष हाडके सर, शिवाजी सर आणि सर्व कर्मचारी वृंद, विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन, पाहुण्यांचे पुस्तिका देऊन स्वागत आणि या सोबतच पाहुण्यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडला. चला तर आपण विद्यार्थ्यांचे वक्तव्य आणि त्यांचे विचार ऐकूया. हे राज्य रयतेचं आहे, हे तुमचं राज्य आहे, इथे तुमच्यावर कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही. खऱ्या अर्थाने असा दृष्टांत दिला, परस्त्री माते समान तिथे व्यसनमुक्तीचे आणि व्यसनमुक्त राहण्याचे प्रोत्साहन दिले. खरं तर आजची परिस्थिती वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला कोणाकडे गवताची काळी तिथे काम ठेवण्याचं काम ठेवू नये याकरिता छत्रपती शिवाजी महाराज प्रयत्न करत होते. परंतु आजच्या या परिस्थितीमध्ये आमचं भरकटलेलं राजकारण हे एकीकडे. खरं तर मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करत आहोत. परंतु आज आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जेव्हा कोणी स्वराज्य द्रोह करत होतो, जेव्हा कोणी कोणावर अन्याय करत होतो, तर त्या व्यक्तीला, त्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज कठोर शिक्षा देत होते, हत्तीच्या पायाखाली घालून दाबून घेत होते. परंतु आजच्या परिस्थिती बदललेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये, या लोकशाहीमध्ये जर कोणी भ्रष्टाचार केला, जर कोणी देशद्रोह केला, तर त्या व्यक्तीला नगरसेवक, आमदारकी, खासदारकी बहाल केली जाते. खरं तर या लोकशाहीचा आपल्याला मला वाटते लोकशाही शिवशाहीतील हा फरक आहे. मित्रांनो, आज गेले किती वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्री समान म्हणजे स्त्री सुरक्षित होती, परंतु आजच्या काळामध्ये दुर्दैवाने ही परिस्थिती वाईट आहे. आपण बघतो की लोकशाही सामने खूप, आपल्याला जर म्हणायचं म्हटलं तर चहा विकणारा माणूस या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होऊ शकतात. रिक्षा चालवणारा व्यक्ती पूर्व महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकतात. खरं तर आपल्याला हे लोकशाहीमध्ये पॉवर आहे. आपण जर विचार केला तर त्या काळामध्ये स्वराज्यासाठी यसाजी कंक, ते बाजी देशपांडे, तानाजी मालपुरे हे आपल्या हातावर वार झेलून लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोषण जगला पाहिजे ही भूमिका स्पष्ट घेऊन ती पिढी त्या काळात होती. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये सर्व बदललेलं आहे. मांडली तीच क्रांती, तीच ज्योती भीमरायाने संविधान रूपी मांडली आणि या भारतात लोकशाही नांदली आणि या भारतात लोकशाही नांदली. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित माझ्या शिवाच्या तडपत्या धडपत्या मावळ्यांनो, आज मी तुमच्या समोर विचार मांडतो तो त्रिवेणी संगम विचार आहे. जी लोकशाही म्हणजे इमारत आणि जी शिवशाही म्हणजे त्याचा पाया आणि भारताचे संविधान म्हणजे अबाध्य असं तिचं संरक्षण कवच. या तीन विचाराचा संगम म्हणजे लोकशाही, शिवशाही आणि भारताचे संविधान. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
मनुस्मृती जाळली ती शिवबाच्या पायथ्याशी जाळली आणि त्यांचा विचार होता, ज्या मनुस्मृतीनं ज्या शिव महाराजांचं राज्याभिषेक रोखला त्या मनुस्मृती म्हणजे जातीभेद, ती मनुस्मृती म्हणजे स्त्रियांना समान हक्क नाही आणि ती मनुस्मृती जाळली त्या शिवबाने, त्या शिवबाच्या पायथ्याशी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या शिवबाच्या शिवशाही आणि भारताच्या संविधानात आपल्याला अनेक असे साम्य दिसतात. त्याचं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अष्टप्रधान मंडळ. ज्या संविधानात आज संसदीय मंडळ आहे, जे संविधान आज संसदीय मंडळात लोकशाही गाजवत आहे, त्याचं इतिहासात आपल्याला दिसते अष्टप्रधान मंडळ. त्या 350 वर्षांपूर्वी अनेक राजे हे आपल्याला देवाचा अंश मानून लोकांवर गुलामगिरी करत होते. त्याच काळात शिवबाने एक प्रखर महाराज म्हणून या रयतेच्या राजाचं आणि रयतेच्या लोकांचं संरक्षण केलं आणि तीच नीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रूपी आपल्याला दिलेली आहे. या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती इतिहासाच्या पानापानात, रयतेच्या मनामनात आणि मातीच्या कणाकणात अधिराज्य गाजवणारा आपला हा राजा. आणि आजच्या या माझ्या भाषणाचा विषय आहे की शिवकालीन लोकशाही किंवा शिवशाही आणि भारताचे संविधान. तर या विषयाला ठाव देण्या अगोदर, या विषयाला हात घालण्या अगोदर आपण खरंच जर या गोष्टीचा विचार केला तर शिवशाहीतील लोकशाही आणि भारताचे संविधान यामध्ये काही दुवा साधतो का? तर यामध्ये 100% दुवा साधला जातो. आणि या दुव्याचा जर आपण प्रामुख्याने विचार केला ते म्हणजे आपले भारताचे संविधान. आणि भारताच्या संविधानामध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधानातील भाग 3 आणि ते म्हणजे तुमच्या, आमच्या, आपल्या सर्वांचा प्राण म्हणजे मूलभूत अधिकार. तर त्या मूलभूत अधिकाराबद्दल बोलण्याचं झालं तर मूलभूत अधिकार कलम 14 ते कलम 22 पर्यंत सर्वसामान्यतः आपल्या सर्वांना दिलेला, आपल्या न्यायाबद्दल आपली मान, आपला मान, आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी मिळालेले अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार. तर मूलभूत अधिकारामध्ये जास्त खोलवर न जाता मी प्रामुख्याने मूलभूत अधिकारांच्या ज्या हेडलाईन म्हणता येईल, ज्या मूलभूत अधिकारांच्या ज्या प्रमुख त्या पाठाचे जे हे आहेत, मुद्दे आहेत, त्यांना हात घालतो आणि ते तुम्हाला सांगतो. समाधी स्थळी घेतलेली ती शपथ आठवावी लागते, कारण तो दिवस होता 25 डिसेंबर 1927. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडाच्या पायथ्याशी जातात, शिवरायांच्या समाधीस्थळी जातात आणि शपथ घेतात. शिवरायांच्या समाधीस्थळी जाऊन मनुस्मृती दहन करत शपथ घेतात. म्हणतात, राजे ज्या मनुस्मृतीमुळे तुमचा राज्याभिषेक नाकारला गेला ना, आता तीच मनुस्मृती मी जाळतोय. कारण मागील वर्षापासून ज्या मनुस्मृतीमुळे तुमचा राज्याभिषेक नाकारला गेला, ती मनुस्मृती जाळण्याचं जर कोणतं कारण असेल तर ती मनुस्मृती जाळण्याचं कोणतं कारण होतं ते जातीभेदाचे उच्चाटन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधान लागू केले. एवढंच नाही तर मागील 77 वर्षापासून या देशात लोकशाही नांदत आहे. शिवरायांच्या स्वराज्याच्या विचारांवर ही लोकशाही नांदत आहे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी शपथ घेतात, राजे मी या देशात यानंतर असे राज्य निर्माण करीन जे सर्वसामान्यांचे असेल, सर्वसामान्य जनतेचे असेल, सर्वसामान्य जनतेसाठी असेल, जिथे कोणीही आपल्या परकीय बंधने लादलेली नसावी, जिथे आपण स्वतंत्ररित्या स्वतःची निर्णय घेऊ शकू, असे राज्य मी या देशात निर्माण करीन. मुळात अधिक विषयाचा खोल जाण्याआधी मला नेमकं स्वराज्य म्हणजे नेमकं काय हेही सांगणं तितकंच महत्वाचं वाटतं. कारण स्वराज्य म्हणजे असे राज्य जिथे आपण स्वतंत्ररित्या आपण स्वतःचे निर्णय घेऊ शकू, आपण स्वतःच्या विचारांनी चालू शकू, जिथे आपल्यावर कोणतेही बंधन लादलेले नसावे, असे राज्य म्हणजे स्वराज्य. मुळात अधिक विषयाचा खोल जाण्याआधी जेव्हा आपण भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत म्हणतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, मुळात ही सार्वभौमत्वाची जी संकल्पना आहे ना, तीही मला शिवरायांच्या स्वराज्यातून आलेली दिसते. मुळात सार्वभौमत्व म्हणजे काय हेही सांगणं मला तुम्हाला तितकंच महत्वाचं वाटतं. कारण सार्वभौमत्व म्हणजे सार्वभौमत्व हा या देशाचा इतका महत्वाचा दागिना आहे. जर का आपण हा सार्वभौमत्वाचा दागिना जर पुन्हा पुढे गहाण ठेवला म्हणजेच आपण शिवरायांच्या स्वराज्याचा स्वाभिमान गहाण ठेवला असा त्याचा अर्थ होतो. मुळात सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय? सार्वभौमत्व म्हणजे असे राज्य जिथे
आपण आपल्यावर कोणताही राज्य कोणताही देश आपल्यावर निर्बंध लादलेला नसावा, कोणताही राज्य सोबतच परकीय सत्ता आपल्यावर गुलाम लादलेली नसावी, असे सार्वभौमत्व त्या पद्धतीचे असते. मुळात विषयाच्या अधिकही खोल जाण्याआधी जेव्हा आपण भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत म्हणतो की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. छत्रपती शिवाजी महाराज गेले विचार करा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज मराठीतून गेले आणि त्याच्यातून किल्ल्यात गेले. त्याचा स्वतःच किल्ला तो त्याला सगळं माहिती होतं काय काय कुठं आहे कोणतं गुप्त जागा आहे तिथे नंतर गेले आणि नंतर गेल्यानंतर त्यांना म्हटलं की शिस्तकान मागा आहे त्यांनी सगळा भाग केला. तर तो शिस्तकाचा मुलगा होता. महाराजांची मावळे आम्ही भागवे आमचे रक्त, मुघलच नाही तर दिल्लीची सत्ताही हालत होती माझ्या शिवरायांच्या एका इशाऱ्यावर फक्त. आयुष्यभर करुणी कष्ट उभा केला शांतीचा लढा, धिक्कारून गुलामीला दिला हिंदवी स्वराज्याचा तुला. इच्छा आमची एकच, अहो राजे पुन्हा जन्माला या. राजे म्हणतात जे मी स्वराज्य निर्माण केलं होतं, परस्त्री मागे समान विचारधारा रुजवली होती, ती विचारधारा मला पुन्हा दिसेल का? 18 पगड जाती जमाती एकत्र करून जाती प्रथा नष्ट करणारा मी, मला तुमच्या या जाती जातीत एक निर्माण करणाऱ्या जगात राहायला आवडेल का? स्त्रीचा आया बहिणीचा मी नेहमी आदर केला, सन्मान केला. आजची स्त्रियावर होणारी हार प्रतिष्ठा व माझ्या स्वराज्याची परिस्थिती मला बघवेल का? एवढंच नव्हे तर भ्रष्टाचारी आणि लाचार नेत्यांना माझा स्वाभिमान पटेल ना? राजे पुढे म्हणतात मी पुन्हा जन्माला येईलही, परंतु तुझ्या सत्तेसाठीच्या संघर्षातून, तुझ्या वागणुकीतून, तुझ्या विचारातून, तुझ्या प्रामाणिकतेतून, तुझ्या भ्रष्टाचार विरोधी विचारातून आणि तुझ्या परस्त्री माते समान या विचारातून. हे विचार जेव्हा प्रत्येक तरुणाच्या मनात येईल आणि आचरणात येईल तेव्हा या महाराष्ट्राला छत्रपतीचा महाराष्ट्र म्हणून शोभेल आणि प्रत्येक तरुणाच्या मनात माझा जन्म होईल. धन्यवाद. राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या राज्याला आपण शिवशाही म्हणतो, परंतु ही राजशाही असली तरी त्याचं कारण असे की त्यामध्ये आपल्या लोकशाहीचे तत्व स्पष्टपणे दिसतात. शिवाजी महाराजांनी त्या काळी अष्टप्रधान मंडळ तयार केलं राज्यकारभार चालवण्यासाठी. अष्टप्रधान मंडळ त्यामध्ये मंत्री, सेनापती अशा मंत्री 8 मंत्र्यांची नेमणूक केली व राज्यकारभार यासाठी सुरळीत चालू झाला. त्यानंतर स्त्रियांसाठी सन्मान, शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांसाठी अत्यंत सन्मान होता व त्यांना त्यांच्या प्रजेला स्पष्टपणे सांगितलं की शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा आपण आई बहिणी मानलं पाहिजे. आजकाल आपण पाहतो की आपल्या देशामध्ये खूप मुलींवर अत्याचार होत आहेत, छेडछाडचे प्रकरण होत आहेत. मला असं वाटतं की एका आईला लहान असताना मुलांना बाकीच्या गोष्टी न सांगण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे शौर्य, न्याय, धैर्य सगळं महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांसाठी आदर हे जर सांगितलं आणि जर सर्व मुलांनी त्याचा आदर्श घेतलं तर नक्कीच या आपल्या देशामध्ये स्त्रियांसाठी आदर व पूर्ण देशामध्ये मुली सुरक्षित राहतील. सर्व धर्म समभाव. शिवाजी महाराजांना जातपात न धर्म मानता, जातपात धर्म न मानता 18 पगड जाती घेऊन स्वराज्य उभं केले. त्यानंतर त्यांनी सर्व धर्मांना समान वागणूक दिली व सर्व धर्मांना सगळ्या वागणूक दिली व 18 पगड जाती उभे करून स्वराज्य उभे केले. त्यानंतर संविधान भारताचे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. सत्ता ही जनतेची आहे, राज्य ही जनतेची मालमत्ता आहे हा संदेश सरकार देते. पण ही संकल्पना नव्याने निर्माण झालेली नव्हती. शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात रयतेचे राज्य ही भावना कृतीत उतरवली होती. लोकशाहीचे दुसरे महत्त्वाचे अंग म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. आपल्या संविधानात मंत्रिमंडळ पद्धती आहे. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण करून सत्तेची विभागणी केली. हिंदवी स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे विश्वरत्न, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथे उपस्थित असलेले आदरणीय गुरुवर्य या सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. अरे कितीही म्हटले तरी कुठेतरी संपणारी वाट असते.
की कितीही म्हटले तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण या संपणाऱ्या वाटेबरोबरच जन्मणारी नवीन पहाट असते, जन्मणारी नवीन पहाट असते. मित्रांनो, आपणा सर्वांना संकटे नको नकोशी वाटतात, आव्हानं नको नकोशी वाटतात, पण एक लक्षात ठेवा, संकटाचं नेहमी स्वागत केलं पाहिजे. आता तुम्ही सगळे म्हणाल संकटाचं स्वागत का बरं केलं पाहिजे? कारण की संकटात सगळ्यांना नको नकोशी वाटतात. तर नीट ऐका, संकट आपल्याला अडवायला येत नाही, ही संकट आपल्याला अडवायला येत नाही तर ती आपली उंची वाढवायला येतात. अडचणी आपल्याला थांबवायला येत नाही तर आपल्या अंदरुनी क्षमता बाहेर काढायला येतात. त्याचप्रमाणे अडथळे सुद्धा आपल्याला रोखायला येत नाही तर आपल्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. आता बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी किती संकट शिवा जन्माला ज्याने जुलमी सत्तेच्या काळजाचा थरकाप उडवला. आदरणीय व्यासपीठ, परीक्षक महोदय आणि माझ्या वस्तीगृहातील सर्व मावळ्यांनो, असलेले मान्यवर परीक्षक आणि माझे मित्रांनो, आज मी इथे एक अशा विषयावर बोलत आहोत जो केवळ इतिहासाचा अध्याय नाही तर भविष्याचा आरसा आहे. तो विषय म्हणजे शिवशाहीतील लोकशाही आणि भारताचे संविधान. मित्रांनो, जेव्हा आपण संविधान हा शब्द ऐकतो, आपल्या डोळ्यासमोर येतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 26 जानेवारी 1950 हा सुवर्ण दिन. पण मला सांगा, संविधानातील समता, न्याय आणि बंधुतेची बीजे खऱ्या अर्थाने या मातीत कधी पेरली गेली? त्याचे उत्तर एकच आहे. 350 वर्षापूर्वी जेव्हा सह्याद्रीच्या कुशीत शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. आपल्या शाळेत विषयावर बोलणार आहे. तो विषय केवळ इतिहासाचाच नाही आणि केवळ कायद्याचाच नाही, तर तो आपल्या विचारांचा, आपल्या जबाबदारींचा आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्यासंबंधितच आहे. विषय असा आहे, शिवकालीन लोकशाही व भारतीय संविधान. मित्रांनो, आपण लोकशाहीचा खूप अभिमान बाळगतो, परंतु लोकशाही ही काही कालची रुजवलेली नाही आहे, आपल्या मातीत कालची रुजवलेली नाही आहे. तर ही जेव्हा शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले तेव्हा रोवलेली अशी एक कल्पना आहे. मित्रांनो, जे प्रसिद्ध इतिहासकार जुगनाथ सरकार यांनी आपल्या प्रसिद्ध पुस्तकामध्ये शिवाजी अँड हिज टाइम्स मध्ये असे लिहिले आहे, शिवाजी लुक्ड अपॉन हिमसेल्फ नॉट ॲज द मास्टर ऑफ द पीपल बट ॲज देअर सर्वंट. आनंद ढोले याच्यासाठी पुन्हा एकदा खूप टाळली. तिसरे पारितोषिक मिळालेले आहे वैभव कांगणे. दुसरे पारितोषिक सारीपुत्र सदाशिव. सर्व स्पर्धकांनी या उत्स्फूर्त भाषण केलेले आहे, त्या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद तुमचे. आम्ही खूप खूप आभार मानतो.